नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। पावसाळा मध्यावर आला की राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे केव्हा उघडणार या एकाच गोष्टीसाठी कोल्हापूरकर आतुर असतात आणि त्याच कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पावसाचा जोर पाहता येते 1-2 दिवसातच स्वयंचलित दरवाजे उघडणार आहेत। आज 29 जुलै रोजी राधानगरी धरणाची पाणी पातळी 97% इतकी आहे। पण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला दमदार पाऊस पाहता लवकरच हे धरण 100% भरून 7ही स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे। यंदा पावसाचं आगमन थोडं उशिरा झाले, पण तरी देखील सर्व बॅकलॉग भरून काढत पावसानं बळीराजाला दिलासा दिलाय। खरं तर यावर्षीचा पाऊस हा खरोखर समाधानकारक असा आहे, कारण आजपर्यंत एका दुसरा अपवाद वगळता पावसाकडून नुकसानच काही झालेलं नाही। कारण नद्याने देखील पात्र सोडून बऱ्याच दिवसांसाठी शेतांमध्ये मुक्काम ठोकला नाहीये आणि त्यामुळेच शेतीचं फारसं नुकसान न झाल्याचं समोर येते। यावर्षी तर राधानगरी तालुक्यामधील तुळशी धरण वगळता राधानगरी आणि काळामवाडी ही दोन्ही धरणं पूर्ण रिकामी झाली होती। पावसानं दिलेली ओढ आणि धरणांमधील संपलेलं पाणी यामुळे दुष्काळाचं सावट कोल्हापूरकरांसमोर उभं होतं। पण वरुण राजाच्या कृपादृष्टीमुळे उशिरा का असेना पण पाऊस सुरू झाला आणि जनमानसांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। राधानगरी हे धरण दरवर्षी 100% भरतंच हे वास्तव आहे। यावर्षी देखील उशिरा का असेना पण सुरू झालेल्या दमदार पावसामुळे देखील ही परंपरा कायम राहणार आहे। आज रोजी राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांमधील पाणी पातळी आणि पाणीसाठा याची टक्केवारी आपण पाहूया। काळामवाडी धरणामध्ये आजच्या दिवशी 59% इतका पाणीसाठा आहे। धामोड येथील तुळशी धरणामध्ये आजच्या घडीला 78% इतका पाणीसाठा आहे। या दोन्ही धरणांमधून विसर्ग पूर्णतः बंद आहे आणि तमाम कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या राधानगरी धरणामध्ये सध्याच्या घडीला 97%हून अधिक पाणीसाठा आहे। या धरणाच्या विद्युतगृहामधून जवळपास 1400 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। पण तरी देखील या परिसरातील पावसाचा जोर पाहता फार तर 2 दिवसातच, 2 दिवस पण लागणार नाहीत म्हणा, पण येत्या 2 दिवसातच स्वयंचलित दरवाजे उघडणार हे नक्की आहे। राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांची पाणी पातळी आणि राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाचे अपडेट आपल्याला आम्ही देणारच आहोत। पण त्यासाठी आता लागलीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।